हाय हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते। चला तर मस्त चमचमीत असा आपण मटन खिमा मसाला कसा बनवतात याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। मी ज्या पद्धतीने बनवते ना ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे। या पद्धतीने एकदा नक्की रेसिपी ट्राय करा। खूप टेस्टी आणि अप्रतिम असा मटन खिमा मसाला बनून तयार होतो। साधारण इथे अर्धा किलो खिमा घेतलेला आहे मी। आता स्टार्टिंगला आपण अद्रक कोथिंबीर लसणाची पेस्ट करून घेऊयात। इथे कोथिंबीर घेतलेली आहे, नंतर एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1.5 इंच आलं घेतलेलं आहे। हे मिक्सरला लावूयात, छान अशी बारीक पेस्ट करून घेऊयात। थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण, म्हणजे छान अशी स्मूथ पेस्ट बनून तयार होईल। इथे साधारण मी अर्धा किलो खिमा घेतलेला आहे, मटन खिमा। आता त्याच्यात तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे। आणि नंतर जे आपण पेस्ट बनवून घेतली होती ना अद्रक कोथिंबीर लसणाची, ती पेस्ट आपण 4 ते 5 चमचे याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि खिमा छान असा शिजवून घेणार आहोत आपण। अगदी 4 शिट्ट्यामध्ये मस्त असा शिजून तयार होतो। याची मी म्हणजे पाव किलो खिम्याची मी सुक्का खिमा बनवणार आहे आणि पाव किलो खिमा हा पातळ आमटी बनवणार आहे। तर जो मी सुक्का खिमा बनवणार आहे ना त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। इथे आपण मस्त असा कुकर लावून घेणार आहे। ते गॅस ऑन करत आहे, मी ऑन केलेला आहे, कुकर लावून घेतलेले आहे। साधारण एक 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊयात, मस्त असा खिमा शिजून तयार होईल। तर तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात। इथे तवा घेतलेला आहे, तव्यामध्ये अगदी चमचावर तेल टाकलेलं आहे। तेल छान तापलं की त्याच्यामध्ये साधारण 2 टोमॅटो कट करून टाकलेले आहेत आणि 2 कांदे कट करून यामध्ये टाकलेले आहेत। ही छान अशी गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून कांदा टोमॅटो छान असा परतून घेणार आहोत आपण। हे छान असं परतून घेतलेलं आहे, पाहू शकता। चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरही नक्की क्लिक करा। इथे अगदी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, ते खोबरं देखील छान असं तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण। छान असं परतून घेत आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम टेस्टी आणि अप्रतिम असा मटन खिमा मसाला बनवून तयार होतो। छान असं परतून घेतलेलं आहे, खोबरं छान भाजले देखील आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण, छान असं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचाभर तीळ टाकणार आहोत। तीळ टाकल्याने खूप भारी अशी टेस्ट येते मटन खिमा मसाल्याला, पाहू शकता। पांढरे तीळ ॲड केलेले, ते साधारण 1 चमचाभर असतील छोट्या चमच्याने। आता हे छान आपण मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करूयात आणि छान याची बारीक अशी पेस्ट करून घेऊयात आपण। इथे छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी। आता मस्त आपला मटन खिमा शिजून तयार देखील झालेला आहे, पाहू शकता। कुकरमध्ये छान असं शिजलेलं आहे। आता छान याला आपण फोडणी देऊयात। इथे कढई घेतलेली आहे, कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकणार आहोत। नॉनव्हेज म्हणलं की तेल थोडंसं जास्त लागतं। एक 5-6 चमचे तेल टाकलेले। तेल छान तापलं की जो मसाला करून घेतला होता ना आपण, त्यातला अर्धा मसाला आपण यामध्ये यूज करणार आहोत आणि अर्धा मसाला आमटीमध्ये यूज करणार आहोत। इथे मी अर्धा मसाला टाकलेला आहे। गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून छान असं हे 5-7 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। छान असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये घरगुती काळं तिखट टाकलेलं आहे, 2-3 चमचे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण। इतका टेस्टी आणि अप्रतिम असा बनवून तयार होतो। भाकरीसोबत खाण्यासाठी खूप भारी लागतो। भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा, अप्रतिम आणि टेस्टी लागतो। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर जो शिजवून घेतलेला खिमा आहे ना तो यामध्ये ॲड केलेला आहे। साधारण अर्धा ॲड केलेला आहे, अर्धा ठेवलेला आहे आमटीसाठी। छान असं मिक्स करून घेऊयात आपण, पाहू शकता। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। मस्त टेस्टी असा हा मटन खिमा मसाला बनवून तयार होतो। नंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे। खिमा शिजवताना देखील आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे मीठ थोडंसं बेतानच टाकायचं आहे आणि 5-7 मिनिट याला छान असं शिजून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता 5-7 मिनिटं छान असं शिजून घेतलेलं आहे। नंतर यामध्ये आपल्याला गरम मसाला ॲड करायचा आहे, अगदी अर्धा चमचाभर। इथे गरम मसाला मी ॲड करत आहे। छान असं तेल देखील सुटलेलं आहे, अर्धा चमचाच ॲड केलेला आहे। खूप भारी अशी टेस्ट येते। नंतर यामध्ये 1 चमचाभर तूप ॲड करायचे, तुपाने देखील खूप भारी टेस्ट येते। इथे तूप देखील आपण ॲड करून घेऊयात। छान असा हा गरम मसाला मिक्स करून घेऊयात आणि नंतर यामध्ये चमचाभर तूप ॲड करूयात। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, पाहू शकता।
तेच जर मटनची आमटी वगैरे किंवा सुक्कं मटण खाऊन बोर झालं असेल तर या पद्धतीने मटन खिमा मसाला नक्की ट्राय करा. आता तूप देखील ॲड करत आहे मी, पाहू शकता तुम्ही. छान असं तूप ॲड केलेलं आहे. छान असं मिक्स करून घेऊयात. मस्त टेस्टी आणि अप्रतिम असा मटन खिमा मसाला बनवून तयार झालेला आहे. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू.